खायचं? काय? चपाती. भात खा. भात. खाणार? काय पाहिजे? चपाती. चपाती. भात. चपाती. माझ्या सुमितला चपाती खायची आहे, बट सारखंच चपाती मुलांसाठी काही चांगली नसते. चला काहीतरी त्याच्यासाठी इंटरेस्टिंग बनवते. इथं मी पिल्लूला डोशासोबत खायला टोमॅटोची चटणी बनवते आहे, कारण मी त्याला अजूनपर्यंत बाहेरचं केचप वगैरे देत नाही. आणि आता वातावरण बघता दही देणं काही चांगलं नसतं, कारण पावसाचं वातावरण देखील मध्ये मध्ये असतं. म्हणून मी तर मस्त अशी टोमॅटोची चटणी बनवली आहे. त्याच्यामध्ये लसूण, मीठ आणि जिरं घातलेलं आहे. आज मी मसूर डाळ आणि तांदळाचा डोसा बनवणार आहे, कारण सुमित चपाती खातो बट भात खाताना त्याचे खूपच नखरे असतात. मग असं काहीतरी करून भात त्याच्या पोटामध्ये पण जातो. कसं बघतोय ते मी तांदूळ घेतलेला आहे, मुगाची डाळ घेतलेली आहे. आता इथे डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून भिजत ठेवले होते. आता इथे मी मिक्सरमध्ये फिरवते, तेव्हाच त्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ देखील घातलेलं आहे. आता तिखट का नाही घातले, कारण मी चटणीमध्ये थोडीशी तिखट घातली होती. तुमचं बा जास्त खात असेल तर तुम्ही मिरची घालू शकता चटणीमध्ये. इथे मी डोसा मस्त केलेला आहे. आधी छोटाच केला, उचललात पटपट तर मस्त मोठे घालता येतील म्हणून. आणि इथे एक गेम खेळायचं ठरवलं मी. पिल्लूसाठी 2 चिट्ट्या देत होते त्याला की एकच निवड, तर तो बघा किती वेळा ट्राय केलं, एकच घे. तर दोन्ही पण निवडत होते. कसं एक निवडतात मला तेच कळत. एकच घे. प्रत्येक वेळेला 2-2च निवडला. मी पण शेवटी हारच मानला. आता काय करणार, हा मुलगा आपलं तेच खरं करणार म्हटलं. आणि जाऊ द्या, तेवढीच मजा, तोही एन्जॉय करत होता म्हणून मग जास्त राऊंड खेळलो आम्ही. नंतर इथे पिल्लूला मस्त असं डोसा आणि चटणी दिलेली आहे. आता इथे त्याला मी भरवते. त्याला मात्र मोबाईलची स्क्रीनमध्येच मज्जा येते. इथे बघा डोसा कसं खातोय, आणि मी त्याला बोलते अरे चटणी लावून खा, तर तो ऐकतच नाही. तो तसंच खात होता. तकदीर मेरी अब तो तकदीर तुम्हारी है, जहाँ दिल था कभी मेरा तस्वीर तुम्हारी है. ये लब जो तेरे लर्ज़े, तकदीर मेरी अब तो तकदीर तुम्हारी है, जहाँ दिल था कभी मेरा तस्वीर तुम्हारी है. ये लब जो तेरे लर्ज़े